म्हणजे टरबूज ह्या पिकामध्ये ड्रेंचिंग म्हणजे आळवणी जे सुरुवातीच्या काळामध्ये रोप लावल्यानंतर पहिले 3-4 करत असतो आपण, तर ते का करायचं आहे, त्याचा फायदा काय होतो, कसं करायचं आहे, कुठलं करायचं आहे, या सविस्तर सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कलिंगड टरबूजमध्ये आळवणीला खूप महत्व आहे. कारण का, ते रोप लहानपणापासून त्याची ग्रोथ करणं, ते रोप पहिला सेट करून घेणं आणि त्याची वाढ ही पुढे कंटिन्यू प्रॉपर व्हायला पाहिजे. यासाठी आळवणी करणं हे महत्वाचं आहे. पण आळवणीमध्ये नक्की काय वापरायचं, आपण कसं वापरायचं आहे हे सविस्तर बोलूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पेज नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, आळवणी का घालावं मी तुम्हाला सांगतो. पण आळवणी घातलं नाही तर बऱ्याच वेळेला रोपाची वाढ ही प्रॉपर होत नाही. त्याचा जो काही स्टेम असतो तो एकदम पातळ स्टेम राहतो किंवा असं मरायचा प्रॉब्लेम हा मेजर खूप होतो. त्याच्यामुळं मिनिमम 3 ते 4 आळवणी घालणं हे गरजेचं आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे 2008 पासून आपण कलिंगड टरबुजामध्ये जे काही अनुभव घेतलेले आहेत ते पूर्ण अनुभव एक प्रॅक्टिकल मॅन्युअल स्वरूपात आपण ह्या बुकमध्ये घेतलेलं आहे. ह्या प्रॅक्टिकल मॅन्युअलमध्ये पहिल्यापासून सुरुवातीपासून की कलिंगड लावायचं कसं आहे, त्याचं काम कसं होणार, आळवणी काय घालायची आहे, फवारणी काय करायचं आहे, शेड्यूल काय, खतं काय असली पाहिजेत, कधी लावायचं आहे, कसं लावायचं आहे, बेसल डोस का घालायचं नाही, कुठली व्हरायटी, कुठं मार्केटिंग करू शकतो आपण, व्यापाऱ्यांचा नियम काय आहे, व्यापारी कसं फसवू शकतात, कुठला रोग येतो, हे सविस्तर ह्या प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे. हे मॅन्युअल शेतकरी मित्रांनो फक्त 300 रुपयाला तुम्हाला घरपोच येणार आहेत. हा बिझनेसचा पार्ट नाही आहे शेतकरी मित्रांनो. आपल्या शेतकरी दादांना माझे प्रत्येक व्हिडिओ पोहोचत नाही आहेत आणि प्रत्येक व्हिडिओ एक टप्प्यावर व्हिडिओ असतात. पूर्ण एकच व्हिडिओ पूर्ण क्रॉपचा नसतो. व्हिडिओ बघायला अवघड होतं, म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवायला अवघड होतात. त्याच्यामुळे एक प्रॅक्टिकल मॅन्युअल दिले आहेत. हे मॅन्युफॅक्चरिंग का म्हणजे हे प्रिंट करायला आपल्याला 150 रुपये खर्च आलाय, प्लस तुम्हाला स्पीड पोस्ट करायला बऱ्यापैकी 100 रुपये खर्च येते मित्रांनो. तरी पण आपण 300 घेतो. 5-50 रुपये आपल्याकडं काहीतरी इतर कामं लागतात किंवा बऱ्याच वेळेला काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी लागते, त्यासाठी आपण ठेवलेलं आहे. त्यामुळे फक्त 300 रुपयाला हे मॅन्युअल तुम्हाला पोच मिळालंय. त्यामुळे ज्या कोणाला शेतकरी पाहिजे त्यांनी वर आमचा ऑफिसचा नंबर आहे 8421 981 181. सकाळी 6 ते 9 रविवार सोडून ह्या वेळेमध्ये तुम्ही व्हॉट्सअप करा, 300 रुपये पाठवा, हे मॅन्युअल तुम्हाला आपण पोच मध्ये पाठवून देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आळवणी का घालावं हे मी तुम्हाला सांगतो की रोपे लहानपणी असताना काही वेळा स्ट्रेसमध्ये असतात. कारण का काय आहे की रोप कुठं तयार केलेलं आहे, डायरेक्ट सूर्यकिरणामध्ये तयार केलेला आहे, त्या वर छतमध्ये तयार केलेला आहे, किंवा तिथं काय लगेच कुठला अटॅक झालाय थ्रिप्स माइटचा, त्यामुळे कुठं स्ट्रेस असतं. त्या स्ट्रेस मधनं बाहेर काढण्यासाठी आळवणी तयार करण्याचं, मुळे तयार करणं. बऱ्याच वेळेला आपण हुंडीमध्ये मुळं रोपं तयार केलेली असतात, तर त्याची मुळं बाहेर पडायला पाहिजेत, मुळं लांब वर जायला पाहिजेत, खोल वर जायला पाहिजेत, यासाठी करणं गरजेचं आहे. चांगली आणि एक समान वाढ, प्रत्येक रोप एकसारखं वाढत गेलं पाहिजे, मगच आपल्याला पूर्ण प्रॉपर सेटिंग सगळे मिळणार आहेत आणि प्रॉपर सगळं काम होणार आहे. सुरुवातीपासून मर, रस शोषक किडी, जमिनीतील कीड व इतर रोपांचे स्वतःचे असे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आळवणी करणे हे गरजेचं आहे. आळवणी किती करावं, आळवणी कमीत कमी 3 केलं पाहिजे. प्रति रोप 50 मिली आळवणी घालायचे आपल्याला. म्हणजे आळवणीचं जे काही द्रावण आहे आपलं ते प्रति रोप 50 मिली गेलं पाहिजे. म्हणजे आपण जर का प्रति एकर 8000 रोपं लावत असलो तर 8×5 = 400 लिटर पाणी पाहिजे आपल्याकडं. त्याच्यामुळे 50 मिली ह्या हिशोबाने आपण करायचं आहे. पहिली आळवणी दुसऱ्या दिवशी करायचं आहे, पुढच्या आळवणी 4थ्या आणि 6व्या दिवशी करायचं आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी योग्य माप घेऊन, म्हणजे प्रत्येक रोपाला समान समान जाईल अशा पद्धतीने आपल्याला आळवणी घालायचं आहे. आता आळवणी घालत असताना 1 एकरसाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं काय करायचं आहे की मल्चिंग घालण्यापूर्वी किंवा मल्चिंग घातल्यावर विदाऊट होल पाडायच्या आधी फ्री फायर 1 लिटर, जर का तुम्ही मल्चिंग घातला नसला तर फ्री फायर स्प्रे करून घ्यायचा आहे. जर का मल्चिंग घातला असला आणि ड्रीप असलं, विदाऊट होल पाडता असलं तर ड्रीपनं पहिला फ्री फायर सोडून घ्यायचं आहे आणि जमिनीमध्ये भरपूर ओल करायचा आहे, फ्री फायर सोडायचं आहे आणि त्यानंतर मल्चिंग हातरायचं. 2 दिवस मल्चिंग मध्ये आत वाफ तयार झाली पाहिजे आणि ती वाफ, आतले सगळे जीवाणू, बुरशी बिरशी जे काय आहेत ती सगळी जळून खाक झाले पाहिजेत आपल्याकडं आणि जमीन चांगली झाली पाहिजे. आणि मग 2 दिवसांना आपल्याला होल पाडायचे आणि मग रोप लावायचं. 2 दिवसानं होल पाडलो आणि त्यानंतर 2 दिवसानं मग आपण रोप लावायचं आहे. म्हणजे रोप लावायच्या आधी 8 दिवस आपल्याला हा पूर्ण कार्यक्रम करायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी करा, किंवा डायरेक्ट आधी लावायच्या आधी 1 लिटर ड्रिपनं जरी सोडला फ्री फायर तरी डिसइन्फेक्शन करतं. फ्री फायर हे बोरगाव टेक्नॉलॉजीचं मॉलिक्युल येतं. ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी ह्या नंबरला संपर्क केला तरी चालतं. हे काय करतं की जमिनीमधल्या असलेल्या बुरशीला जाळून टाकायचं काम करतं. त्यामुळे भविष्यात जी काही विल्टिंगची समस्या होत्या ती समस्या होणार नाही. त्यामुळे एकरी 1 लिटर फ्री फायर आपल्याला ड्रिपनं द्यायचं आहे. त्यानंतर रोप लावलेल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिली आळवणी करायची. त्यामध्ये स्टार्टअप 500 मिली, थायमिथाझम एफएस 500 मिली,
153506 त्यामध्ये मॅग्नेशियम पण असतं, सल्फर पण असतं, स्ट्रेस इलिमेंट पण असतं, किंवा 126106 हे 2.5 किलो घ्यायचे आपल्याला. ह्या सगळ्याचं मिळून 400 लिटर द्रावण करायचं आहे आणि प्रति रोप 50 मिली घालायचं. जर काय 8,000 रोपं असली तर, कमी असले तर द्रावण 300 लिटर केला तरी चालतात, पण एकरी एवढं प्रमाण वापरायचं आहे. हे झाली पहिली आळवणी. दुसरी आळवणी काय करायची आपल्याला, ह्याचा उपयोग काय मी तुम्हाला सांगतो. स्टार्टअप हे रूटिंग हार्मोन्स आहे, हे इम्पोर्ट केलेलं, त्यामध्ये सीवीड आणि बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं मुळी खूप चांगली तयार होणं, ती मुळी लॉंग वर जाणं आणि हेल्दी मुळे हे रूट्स तयार व्हायचं काम होतात. थायमिथोझम एफएस हे कीटकनाशक आहे, त्याच्यावर हे कुठेही मिळतं मार्केटमध्ये, सगळ्या मार्केटमध्ये मिळतं. स्टार्टअप मिळालं नसतं तर कॉन्टॅक्ट करा. हे 126106 तर मिळतं. 153506 मिळालं तर चांगलं, कारण का 153506 म्हणजे यामध्ये एनपीके पण कव्हर होतं, मॅग्नेशियम पण असतं, सल्फर पण असतं, स्ट्रेस एलिमेंट पण असतं. ह्याचा उपयोग काय होतो शेतकरी मित्रांनो, की ही जी काय आळवणी घालणार आहे त्याच्यामुळे मुळं सेट, रोप सेट होऊन त्याचं सराउंडिंग मुळी खूप चांगल्या प्रकारे तयार होत असते. आता ह्याच्या पुढे बघायला गेलो आपण, दुसरी आळवणी 4थ्या दिवशी घालायची आपल्याला. इन्स्प्रिन 500 मिली, फ्री फायर 500 मिली, 153506 किंवा 126106 2.5 किलो, सेम 400 लिटर पाण्यामध्ये प्रतिरोप 50 मिली घालायचा आहे. ह्याचा उपयोग काय होतो की बाबा जो काही त्याचा शेंडा पटकन चालायला पाहिजे त्यासाठी काम होतं. परत फ्री फायरमुळे विल्टिंग सारखा सदोष किंवा तिथं बऱ्याच वेळा कॉलर रॉट होत असतो, तर तो कॉलर रॉट होऊ नये म्हणून आपल्याला ह्या प्रकारे करायचा आहे. आणि परत 6व्या दिवशी म्हणजे तिसरी आळवणी स्टार्टअप इन्स्प्रिन 500 मिली आणि 7-7 हे 5 किलो घ्यायचं आहे. 400 मिली प्रति लिटर, 400 लिटर पाणी घ्यायचं आहे, प्रतिरोप 50 मिली आपल्याला घालायचं आहे. तर ही का करायची आपल्याला आळवणी, ह्याच्यामुळं ज्याला स्पीड आणि फुटवे सगळे तयार होऊन एकसारखं रोप जोमानं पुढे कंटिन्यू व्हावं, वाढ त्याची गती खूप फास्ट प्रमाणात जावं, ह्या उद्देशाने हे आपल्याला आळवणी करायची आहे. त्याचबरोबर जे काही राहिलेली मुळी आहे ती मुळी पण खोलवर जावं, ह्याच दृष्टिकोनातून हे सगळं काम करायचं आहे. तर ह्या 4 आळवण्या करायच्या आहेत आपल्याला. पहिली फ्री फायरची करायची आहे, जे जमीन सॉइल बायोलॉजी चांगली होण्यासाठी, डिसइन्फेक्टन करण्यासाठी, आणि बाकीच्या 3 हे त्याच्या कंटिन्यू ग्रोथसाठी करायचे आहेत. तर तुम्ही ह्या आळवण्या केलेल्या आहेत का, तुम्हाला रिझल्ट कसा आला, तुम्ही कोणत्या आळवण्या करता आणि तुम्हाला काय काय फरक आहेत हे सगळ्या गोष्टी सांगा. कलिंगड टरबुजाचे बरेच व्हिडिओ आपण टाकत असतो कंटिन्यू, त्यामध्ये तुम्हाला अजून काय प्रॉब्लेम असला तर ते प्रॉब्लेम पण सांगा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. तुमचं कलिंगड शेती सक्सेसफुल झालं पाहिजे यासाठी आपण 100% काम करूया. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे, आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.